हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आज आपण आगरी पद्धतीचं चिकन कसं बनवायचं त्याची रेसिपी पाहू। 2 कांदे घेऊन बारीक कापलेले आहेत, व्यवस्थित कापून घ्यायचे। लसूण घ्यायचे 4 ते 5, हे बघा असे लसूण घ्यायचे। चिकन घ्यायचे ते 3 ते 4 पाण्यात व्यवस्थित धुवून घ्यायचे। व्यवस्थित स्वच्छ एकदम 3 ते 4 पाण्यात धुवून घ्यायचे। हा 1 किलो चिकन आहे। मी टोप घेतलाय, टोपामध्ये 3 चम्मच तेल टाकले। टोप व्यवस्थित गरम होऊन द्यायचं। 3 चम्मच तेल टाकले। जो कांदा आहे तो टाकलाय कापलेला, तो व्यवस्थित लाल करून घ्यायचा। तोपर्यंत लाल होईपर्यंत मी लसूण ठेचून घेतलं बारीक असं, म्हणजे फ्लेवर येतं त्याच्याने। म्हणजे असं बारीक चेचून घेतल्यावरती चिकनमध्ये फ्लेवर येणार। अशा पद्धतीने करून घ्यायचे व्यवस्थित। कांदा थोडासा ब्राऊन झाला आहे थोड्या पद्धतीने। आणि हा आमचा आगरी मसाला आहे, लाल तिखट आगरी मसाला, थोडासा गरम मसाला, हळदही घेतलेली आहे त्याच्यामध्ये। कांदा व्यवस्थित लाल झालेला आहे। जो लसूण चेचले तोही टाकला आहे त्याच्यामध्ये मी व्यवस्थित। आणि जो आपण मसाला घेतला आहे त्याच्यात व्यवस्थित टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने। त्या पद्धतीने व्यवस्थित फ्लेवर होईल, व्यवस्थित शिजून घ्यायचे मसालाही सुद्धा। त्या पद्धतीने मिक्स करून 2 चम्मच मीठ टाकले, म्हणजे तुमच्या चवीनुसार। आणि वाटण आहे तो थोडासा टाकलेला आहे चवीसाठी। जास्त तुम्हाला टाकायचं तुम्ही टाकू शकता। जो चिकन धुतलेला आहे तो त्याच्यामध्ये आपण टाकू। हे बघा अशा पद्धतीने चिकन टाकलेले आहे। आता हे मिक्स करून घेऊ, म्हणजे सगळे फ्लेवर ते चिकनचे आहेत पीस त्याला मसाल्याचे फ्लेवर वगैरे येतील व्यवस्थित। हे बघा अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं। पाणी टाकायचं नाही, अशा पद्धतीने बघा मस्तपैकी मिक्स झालेला आहे। मसाला ही खूप लाल तिखट आहे। आणि ताट ठेवून त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं आहे थोडं। ताटावरचं पाणी गरम झालं तर चिकनमध्ये टाकायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने चिकन होतं, व्यवस्थित झालेलं आहे। आगरी पद्धतीचा चिकन अशा पद्धतीने केला जातो। तुम्हाला कळलं असेल मी काय काय घेते आणि अशा पद्धतीने सर्व केलं आहे। तर माझ्या रेसिपीची व्हिडिओ असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। थँक्यू। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये।